हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत। आज आहे सोमवार आणि जसं मी कालच्या ब्लॉग मध्ये म्हटलं होतं की तुम्हाला मी जे घरामध्ये मी पनीर केलेलं त्याची बिर्याणी मी बनवून दाखवेन। सो संध्याकाळचं छोटंसं रुटीन मी तुमच्याशी शेअर करेन। प्लस आरवसाठी म्हणजे मुलांसाठी, आता तुमची मुलं लहान असतील 10-15 वर्षांची, कारण त्या वयामध्ये मुलांची वाढ भरपूर अगदी तेजीने होते, तर मग त्यांना तसं त्यांचं खाण्याचं ते हे पण वाढतं, भूक पण वाढते त्यांची, आणि त्या भुकेला हेल्दी काहीतरी दिलं तर ते सगळ्यात बेस्ट आहे की नाहीतर मग आपण काही ना, आरवला तर वेफर्स आवडतात जास्त, तरी पण मी खूप कंट्रोल करते। मग आता त्याच्यासाठीच काय केलंय, चणे मी आणले होते, जर तुम्ही परवाच्या एका ब्लॉग मध्ये बघितलं असेल तर मी घेऊन आले होते आणि त्याला छान आता मोड आलेले आहेत, अंकुर फुटलेले आहेत, तर त्याचं थालीपीठ किंवा छोटे छोटे कबाब बनवायचं असं माझ्या डोक्यात चालू आहे। तर मग काय काय मिक्स करायचं ते कळत नाहीये, पण थोडंसं डोक्यात आहे, तर मी तुमच्याशी शेअर करणार। प्लस पनीर बिर्याणी अगदी सोप्या पद्धतीनं, कधी कधी आपल्याला वेळ नसतो इतका आणि आपल्याला अगदी शॉर्ट अँड स्वीट मध्ये काहीतरी बनवायचं असतं, म्हणून मग पनीर बिर्याणी जी आहे ती रेसिपी तुमच्याशी शेअर तर करणार आहेच। आता बाबा गेलेत आरवला आणायला। मध्यंतरी मला एक आलं होतं की प्रश्न विचारला होता, आता तुमचं काय मत आहे हे पण मला जाणून घ्यायचं याच्यावरती, की एकटीने मला कमेंट केली होती, आता प्रत्येक मध्येच परवा पण आलं होते की तू ते हायलाईट करत जा, पण मला ऐन टायमाला आठवतंय आणि मी ते स्क्रीनशॉट घ्यायचं विसरते। मग प्रिव्हियस ब्लॉग कधी तुम्ही ब्लॉगच्या खाली काही ना काहीतरी रिक्वेस्ट किंवा कमेंट्स असतातच, तर त्याच्यामध्ये होते की ताई मला सुद्धा जॉब करायचा आहे, पण मुलाला कुणाकडे ठेवू हा प्रश्न आहे। मग अशा वेळी माझं उत्तर येते की आजी आजोबांच्याकडे ठेव, त्यांच्या असतील तर, दोन्हीकडचे कुठल्याही आजी आजोबा जवळ असतील किंवा तुमच्यासोबत राहत असतील तर मग ठेवू शकतेस। मग ती बोलली की आम्ही 2 जण इकडे राहतो आणि आजी आजोबा गावी राहतात, काही कारणास्तव ते येऊ शकत नाहीत। आता तिला तिच्या म्हणजे कोणीतरी रिलेटिव्हनी बोललं असेल की हा तुम्हाला सासू सासरे या गोष्टीसाठीच पाहिजेत किंवा म्हातारी माणसं या गोष्टीसाठीच पाहिजेत, म्हणून ती थोडं तर त्याच्यावरती तिनं मांडलं होतं। मग मला एक गोष्ट अशी की कुणीही चॉईसने असं कुटुंबापासून दूर राहत नाही शहरामध्ये येऊन, आणि मुलांना म्हणजे आता नवऱ्याची एकटी कमाई मुंबईसारख्या शहरामध्ये नाहीच परवडत। तुम्ही 25-30 हजाराचा पगार कुठेच पुरत नाही मुंबईसारख्या शहरामध्ये। पाव किलोची भाजी अक्षरशः किती रुपयाला मिळते इथे खाणाऱ्यांनाच माहिती आहे, त्या भाजीला किती चव असते हेही आपल्याला कळतं। गावासारखी चव किंवा शेतीतला भाजीपाला इथं मिळणारच नाही तुम्हाला म्हणजे अक्षरशः एक चांगली कोथिंबीरीची पेंडी मिळणं सुद्धा भाग्य आहे, तुम्ही बाजारात गेलात तर, आणि मिळणं असं तर ते त्याच्यामुळे, आणि ती महागाई तेवढ्यामुळे दोघांच्या पगारावरूनच घर चालू शकतं। तर ती म्हटली मुलाला कुणाकडे ठेव, मी म्हटलं हे बघ आजी सासू सासऱ्यांना बोलवून घे इकडे जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर, आणि त्यांच्याकडे ठेव, कारण त्यांनाही त्यांच्या नातवंडासोबत खेळायला भारी वाटेल। मग आता तिचं तसं म्हणणं होतं की त्यांना आम्ही खूप बोलवलं होतं, म्हणजे मूल झाल्यावरच नाही तर लग्न झाल्या आम्ही जेव्हा इकडे आलो तेव्हा सुद्धा, पण त्यांना गाव सुटत नाही। आता हे नॉर्मल असं आहे, खूप जणांना असं वाटतं की खूप मुली सुना सासू सासऱ्यांना सोडून राहतात, घेऊन राहत नाहीत, मग मुलं जन्माला घातली की त्यांनी ह्याच्यामध्ये टाकतात, ते बेबी सिटरमध्ये टाकतात वगैरे, तर तसं नसतं। गावाकडे जे लोक वाढलेले आहेत तर त्यांना शहरामध्ये ऍडजस्ट करायला खूप वेळ जातो। मी माझ्या मम्मीला वगैरे कितीतरी वेळा मी इकडे बोलवते की येऊन जा, पण त्यांना जमत नाही। इव्हन माझी आजी सुद्धा लास्ट टाइमला येऊन गेली, ती सरळ म्हटली मी काय बाई परत येणार नाही, तो कोल्हापुरात येशील तेव्हा मी, त्यांना घुसमटल्यासारखं होतं इथं वातावरणामध्ये, या ते ऍडजस्ट करू शकत नाही, त्यांना म्हशा गायी बघून ते गावचं वातावरण बघून सवय झालेली असते, एक 7-8 दिवस ते ऍडजस्ट करतात, त्याच्यावरती ते करणारच नाही। तिला हा डिसिजन काय घ्यायचा ते समजतच नव्हतं। तुमच्या मते काय घ्यावा डिसिजन तिनं, कारण कसं होतं आता बाबा इथे मुंबईमध्ये राहिलेले, आई पण मुंबईमध्ये राहिल्या होत्या, त्यामुळे जेव्हा आई वारल्या तेव्हा बाबा कसे गावीच थांबतो असं त्यांचं मत होतं की तुम्ही दोघं जा मुंबईला, गावचं सगळं घर वगैरे बघावं लागेल, कारण आमच्या दोघांचं लग्न झाल्यानंतर त्या दोघांना गावी राहायचं होतं, शेती वगैरे आमची सगळी बघायची होती, पण आई गेल्यानंतर तो इश्यू झाला। मग बाबांना मी म्हटलं की आम्ही तुम्हाला शेतामध्ये एकटे ठेवू शकत नाही, त्याच्यामुळे तुम्हीही चला। मग बाबा मुंबईमध्ये राहिले होते आणि त्याच्यामुळे ते व्यवस्थित, आणि आरवमुळे ते खूप म्हणजे खूप असे सगळ्या गोष्टी विसरतात आरवच्या सोबती, आणि म्हणून मी जास्तीत जास्त वेळ त्या दोघा नातवंड आणि आजोबा यांना एकत्र देते, कारण त्यांचं जे बॉन्डिंग आहे म्हणतात ना, आजोबाचा शेवटचा मित्र नातवंड, नातवाचा पहिला मित्र आजोबा, तर त्याच्यामुळे मी भरपूर वेळ त्या दोघांचा म्हणजे ते दोघं राहू देत एकत्र जास्तीत जास्त वेळ, असं असतं माझं। आणि जर आता जिनं मला प्रश्न ही विचारला किंवा अशा खूप साऱ्या लेडीज असतील, जर तुम्ही सासू सासऱ्यांना सोबत ठेवला तर तुम्हाला असा टॅग लागू शकतो
की काही सासऱ्यांना सासू सासऱ्यांच्या हातात मूल देतात आणि हे दोघं फिरतात. आणि जर सासू सासरे सोबत नाही राहिले किंवा ते काही कारणास्तव गावी राहिले तर त्यांना तुम्हाला असाही टॅग लागू शकतो की काय हे लोक आणि सासू सासऱ्यांना म्हाताऱ्या सासू सासऱ्यांना गावी ठेवतात आणि हे दोघं जण आपली फॅमिली व्यक्त करून मजा मारतात. त्यामुळे कुठल्याही बाजूने लोक हे बोलणारच. तुम्ही गाढवावरून चला, घोड्यावरून चला, पायी चला, कसंही चला. त्यामुळे त्या गोष्टींचा विचार नाही करायचा की लोक काय म्हणतील. म्हणून मग तिला मी म्हणजे माझा डिसिजन करेक्ट नाही ते मला सांग. मी तिला काही उत्तर दिलं. मी म्हटलं हे बघ, पहिले तर नवऱ्याचा पगार जर पुरत असेल 5 वर्ष पहिले तर बाळाला तुझी गरज आहे म्हटलं मी, कारण मी तेच केलंय म्हटलं. आणि कारण त्या वयामध्ये मुलं खूप साऱ्या गोष्टी शिकतात, त्यांना योग्य गोष्टी सांगणं ह्या खूप महत्वाचं असतं. आणि नंतर तू त्याला बघत बघत असा एखादा जॉब बघ जो वर्क फ्रॉम होम असेल, म्हणजे तुला बाहेर जावं लागणार नाही. आणि दुसरी गोष्ट कसं, जर तुझं शिक्षण तसं झालंय असा जॉब शोध, थोडा वेळ जाऊ देत पण असा जॉब शोध की तुला घरात बसून कमाई देईल, वर्क फ्रॉम होम तू करू शकशील आणि मुलाकडे तुला बघता येईल, ज्याच्यामुळे तुला पण ते गिल्ट राहणार नाही की मुलाला मी बेबी सिटरमध्ये टाकलं, मुलाची चांगली. कारण कितीही झालं तरी आईला ते वाटतं. मला सुद्धा खूप ऑप्शन दिले होते त्यावेळी, कारण चांगल्या ऑपॉर्च्युनिटी होत्या. नुकताच मी जॉब सोडला होता, त्याच्यामुळे ठेवायचं पाळणा घरामध्ये आणि जायचं, पण ते मला होतच नव्हतं. कारण एक बॅक ऑफ माइंडला असं असतं की बाळ आपलं काय करत असेल. कारण कितीही झालं तर वर्किंग वुमन ज्या आहेत त्यांच्या पाळणा घरामध्ये मुलांना, तर त्यांचं फिलिंग मी समजू शकते की त्या काय असेल त्यांचं, म्हणजे कामाकडे लक्ष लागत पण नसेल. कारण कितीही झालं तर आईचा जीव तिकडे जातो. कमवणं पण महत्वाचं आहे, मुलाकडे लक्ष देणं पण महत्वाचं आहे, घर सांभाळणं पण महत्वाचं आहे. तर या सगळ्या द्विधा मनस्थितीत असतात. मग अशा वेळी ना, ज्या मी म्हणते की ज्या कोणी लेडीज घरामध्ये असेल थोडंसं ऍडजस्ट केलं ना सगळ्या गोष्टी होतात. मग तिला मी तेच म्हटलं की तू नको देऊ कुणाच्या हातात वगैरे मूल. मग मला तर स्पष्ट मत म्हटलं, तुम्हाला अजिबात म्हणजे मूल देऊन पैसा कमवावा लागत असेल तर नकोच म्हटलं बाई, कारण मला माहित आहे त्या गोष्टी. त्याच्यामुळे तू एकच कर म्हटलं, वर्क फ्रॉम होम. असं कोणतंही, आता खूप सारे ऑफिसेस असे आहेत की फ्लेक्झिबल आहेत, तर कामं असे आहेत तर तू बघ म्हटलं. किंवा कामाच्या ठिकाणी सुद्धा मुलांना घेऊन जाऊ शकतो. असेही काही ऑफिसेस आहेत की एका मुलांसाठी एक प्ले एरिया वगैरे केलेला असतो आणि त्यांच्यासोबत तुम्हाला हे करता येतं. तर असे बघ म्हटलं, मिळून जाईल. तर हा मी तिला दिलेला सल्ला होता. तुम्हाला योग्य वाटतो की ते मला सांगा. आणि आता मी खूप तुमच्याशी चर्चा केली, कारण कंटिन्युअसली असं येतं की ह्या विषयावर धनश्री सांग तू. तर मग म्हटलं ठीक आहे, आपण आपलं मत व्यक्त करू. त्यामुळे तुम्ही तुमचे मत जे आहेत ते सांगू शकता. आता मी तुम्हाला पनीर बिर्याणी आणि आरोसाठी जो खाऊ करणार आहे तो करते. सगळ्यात सोपी पनीर बिर्याणी बनवताना तेल घेतलेलं आहे जास्त, मी जिरं आणि मोहरीची फोडणी दिली आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 2 कांदे उभे चिरून टाकलेले आहेत. ते थोडेसे पातळ असे झाले, म्हणजे ट्रान्सपरंट आपण बोलतो ना, असे झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचं आहे. थोडासा वेळ झाकण ठेवून ठेवलं आणि त्यानंतर मी पिकलेले 1.5 टोमॅटो टाकले. म्हणजे पूर्ण दोन्ही पण टाकलेले नाहीत, कारण कांदा आणि टोमॅटो सेम होतील. मीडियम साईजचे टोमॅटो होते, ते चांगले कट करून टाकले. तेही चांगले विरघळल्यानंतर त्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा बटाटा कट करून टाकला आणि त्याच्यामध्ये सुहानाचा बिर्याणी मसाला जो आहे तो टाकलेला आहे मी, ज्याच्यामध्ये सगळंच काही असतं. 1 चमचाभर टाकला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बाकीचे मी मसाले टाकले, ज्याच्यामध्ये हळद येतं, तिखट येतं, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, मीठ येतं. तर ते मी परतवून घेतलं. बटाटे शिजायला थोडा जास्त वेळ लागतो, म्हणून आधी बटाटे मी शिजवून घेणार आहे. तोपर्यंत इथे जे मी पनीर करून ठेवलं होतं घरीच, तर ते मी कट करून घेते. आता हे अशा पद्धतीनं मी रुमालामध्येच ठेवून फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं आणि हे असं झालेलं आहे पनीर. जवळजवळ वजन केलं तर 1/2 किलोमध्ये बसेल मला असं वाटतं. मी काही वजन केलेलं नाही आहे, पण 1/2 किलोपेक्षा थोडंसं जास्त वाटत होतं मला हे. घरीच पनीर कसं तयार केलं ह्याची जी रेसिपी आहे ती मी लास्ट व्लॉगमध्ये शेअर केलेली आहे. हवं तर मी कमेंट सेक्शनमध्ये ते पिन करून देईन. खूप छान पनीर होतं. याच्या अगोदर मी घरात पनीर बनवून त्याची पनीर बिर्याणी केली होती, पण दुसरे कोणते तरी पदार्थ केले होते, माझ्या एवढं लक्षात नाही आहे. खूप मस्त पनीर होतं. तुम्ही बघताय टेक्स्चरही किती सुंदर आलेलं आहे. आता बटाटे शिजलेले आहेत, तर त्याच्यामध्ये मी काय करणार, इथे बघताय तुम्ही तर्री छान सुटलेली आहे. तेल एक्स्ट्रा टाकल्यामुळे बिर्याणी करा, मसाल्याचे कोणतेही पदार्थ करा, तर त्याच्यामध्ये तेल एक्स्ट्रा लागतंच हे कितीही केलं तरी. मी पाणी थोडंसं टाकते, कारण ग्रेव्ही थोडी झाली पाहिजे. मी ग्रेव्ही जास्त केलेली नाहीत किंवा मसाला ग्रेव्हीसाठी वापरलेला नाही आहे, त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकले. त्याच्यानंतर हे पनीरचे जे तुकडे होते ते टाकलेले. आता कोणतेही साईज तुम्हाला आवडते त्यानुसार तुम्ही टाकू शकता. मी थोडे मोठ्या साईजमध्येच पनीर कट केलं होतं आणि त्याच्यासोबत थोडीशी कोथिंबीर टाकली, त्यामुळे फ्लेवर चांगला येईल.
परतवून घेतलं चांगलं आणि त्याच्यानंतर झाकण ठेवून एक 3 ते 4 मिनटासाठी मी शिजवून घेतलेलं आहे. पनीरही चांगलं व्यवस्थित ह्या बिर्याणीच्या ग्रेव्हीमध्ये चांगलं शिजलेलं आहे. बटाटाही व्यवस्थित शिजलेला आहे. तसाही बटाटा जास्त शिजवला तर जात नाहीच, थोडासा तो लागतोच. तर मग 3-4 मिनटं अशा प्रकारे शिजवून झाल्यानंतर मी पूर्ण व्यवस्थित परतवून घेतलं, कारण मसाले सगळीकडे व्यवस्थित लागले पाहिजेत. आणि ही खूप सोपी बिर्याणी आहे, तुम्हाला हार्डली पाऊण तास पण नाही लागणार, अर्ध्या तासामध्ये तयार होईल. हा दावतचा बासमती तांदूळ जो आहे तो घेतला होता, तो चांगला शिजवून घेतला मी तूप वगैरे टाकून, म्हणजे तो छान मोकळा झालेला आहे. आणि लेअर देते मी आणि कढईमध्येच घेते, कारण खूप कमी केला होता मी, जास्त नव्हती केली, कारण रात्रीच्या वेळी मी ही केली होती त्याच्यासाठी. सकाळी केली असती तर दिवसभरती खाता येते, रात्रीच्या वेळी जास्त भात खातला जात नाही, त्याच्यामुळे मग मी एवढी केली. आणि 2 लेअर छान बसले याच्यामध्ये. बरिस्ता मी अगोदरच तयार करून घेतला होता, काजू पण छान मी तळून घेतले होते. मी म्हटलं ते सगळ्यात शेवटाला टाकूयात. तर अशा प्रकारे ही पनीर बिर्याणी करून घेतली. खूप छान आणि मस्त होते, टेस्टही अगदी अप्रतिम होती, तुम्ही करून पाहू शकता. त्यानंतर त्याच वेळेला मी आरवसाठी जो नाश्ता होता तो तयार करायला घेतला. आणि ते म्हटलं हेल्दी काहीतरी, कारण आता पावसाचे दिवस आहेत, त्याला घरी आल्यानंतर स्कूलवरून काही ना काहीतरी चटपटे लागतं. मग हरभरे जे होते, जे हिरव्या कलरचे आणि ब्राऊन कलरचे, तर दोन्ही आणले, छान अंकुरित केले होते. तर त्याच्यामध्ये 1 मिरची टाकली, 1-2 कोथिंबीर टाकली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मीठ. त्याच्यानंतर घरातला जो गरम मसाला होता तर तो टाकलेला आहे. थोडंसं तिखट टाकलेलं आहे, कारण मिरची ऑलरेडी टाकलेलं आहे त्याच्यामुळे. कांदा अर्धा टाकलेला आहे, हळद थोडीशी टाकले आणि छान हे मिक्सरला वाटून घेतलं. अर्धी वाटीच फक्त पाणी घातलं होतं, जास्त पाणी घातलं नव्हतं, बारीक वाटण होण्यासाठी. त्याचं एका बाऊलमध्ये ते काढून घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये हरभरा डाळीचे पीठ किंवा चण्याचे पीठ आपण जे म्हणतो तर ते ॲड करणार आहे, कारण हे पाणी घातल्यानंतर थोडंसं पातळ होतं आणि याला टेक्स्चर येण्यासाठी किंवा अजून छान टेस्ट लागण्यासाठी मी हे चण्याच्या डाळीचे पीठ ते मिक्स केलेलं आहे याच्यामध्ये, जे आपण झुणक्याचं पीठ बोलतो आम्ही, तर ते मिक्स केलं आहे. आणि हे चांगलं परतवून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आता याच्यामध्ये हवं तर तुम्ही ओवा वगैरे टाकू शकता, कारण कधी कधी चण्याच्या डाळीने वगैरे पोट फुगतं, ओव्याने थोडंसं ते बरं पडतं, त्यामुळे मी थोडासा ओवा टाकलेला आहे. आणि हे मिक्स करून घेते. तिखट मीठ वगैरे तुम्ही नंतर टेस्ट करून बघू शकता. व्यवस्थित झालं की अशा पद्धतीने मी ते थालीपीठ काढलेलं आहे. आणि हे मला माहीत नव्हतं की नेमकं काय करू, जेव्हा करायला घेतलं हरभरे वगैरे मिक्स करून, की नेमकं या दोन्ही हरभऱ्यांचं नेमकं काय करू. आधी म्हटलं की उकडून घेऊ आणि चाट करू, पण नंतर म्हटलं की चाट हा प्रत्येक वेळा करतेच आहे, हे असं काहीतरी थालीपीठ वगैरे करून बघते कसं लागतं. तर हे 1 थालीपीठ झालेलं आहे आणि खूप छान टेस्टला झालं होतं, नंतर खाल्लेलं आम्ही. आता आरव त्याच्या ड्रॉइंग क्लासला गेलाय आणि जेवण वगैरे तर सगळं आवरलंय. आज केलेली आहे पनीर बिर्याणी, एकदम सिंपल पद्धतीने केले. आरव चपाती भाजी खाऊन गेला, आल्यानंतर तो बिर्याणी खातो बोलला. बाकी एक हे केलंय थालीपीठ, तुमच्यासाठी पण ठेवलंय मी. तेवढं आईला म्हणजे काय असं जसं काही देतच नाही कधी, देत नाही असं तुम्ही खाता ते थंड कशाला द्यायचं म्हणून देत नाही असं म्हणते मी. असं काय नाही, मी ठेवतच नाही तुम्हाला. नाही, मी ठेवतच नाही मुद्दाम तुम्हाला कशाला द्यायला पाहिजे, म्हणजे ऑफिस मधून मस्त खाऊन येत. त्यात काय आहे तेवढं सांगा. स्वामींचा वाघ आला. होय, आरवनं तयार केलं, शाळेत शिकवलंय त्याला. काय आहे तेवढं मला ओळखून 1-2 जिन्नस जरी ओळखून सांगितलं ना तरी बास आहे. काय आहे त्याच्यामध्ये, म्हणजे काय घातलंय. मूग आहे. पहिलंच उत्तर तुम्ही अगदी चुकीचं दिलंय. हे खाल्लंय मी, थांब जरा, हे खाल्लंय, याच्या आधी पण खाल्लंय मी. तुम्ही त्याच्या चवीचं खाल्लंय, पण ते खाल्लेलं नाही. आणि तुम्ही ते खाल्लंय हेही मला माहित आहे, तुम्ही ते इथे घरात खाल्लेलं नाही हेही मला माहित आहे. हे आपण सगळ्यांनी बाहेर नेहमी असं एक स्टार्टर मागवतो आपण. हा, ते हिरव्या वाटाण्यांचं काय असतं, ते काय हिरव्या वाटाण्यांचं असतात ना, ते काय काय अरे हरभरा कबाब. हरभरा कबाब तशीच लागते का नाही चव. तरी म्हटलं कुठेतरी ओळखीची वाटायला लागली मला. पण खाल्ल्यानंतर कसं वाटलं, ते बनवलेलं आहे ह्याचं हरभऱ्यांचं, हिरवे हरभरे आणि ब्राऊन कलरचे हरभरे असतात ना, ते प्रोटीनवाला नाश्ता. आरवला पण आवडलं, ते बाबांना पण आवडलं. सकाळचं असं एक डब्यात देण्यासाठी चालतंय मला. हो नक्कीच, नाश्ता पण का नाही, जरूर. तुम्ही मला सकाळी उठून थोडीशी मदत करा, मग आपण थोडी का पूर्ण करतो, थोड्या मदतीने होणार नाही ते. ओके. आता कुठे गेलं राजारांच्या, काय केलं. हा, हे जे आहे राजा और रँचो, मला वाटतंय आम्ही कितवीला होतो, आम्ही खूप लहान होतो, तुम्ही मोठे होता तेव्हा आम्ही एवढं बघायचोय. विनू, मी, राजी कंटिन्युअसली याच्यामध्येच.
ते चेंजेस करायचो नाही. हा मला हे माकडले आवडायचं. आणि हे ते गाणं ना राजा रँचो ते ह्याच्यावरती लागायचं, सब टीव्ही वरती लागायचं बहुतेक, सब टीव्ही. परत त्याच्या बाजूचं अजून एक आहे बघ, शक्तिमान. शक्तिमान तर कुणाला माहित नाही असं नाही. सगळे आम्ही दर रविवारी 12 वाजता मोहिक मामींच्या टीव्ही होती तिथं जाऊन सगळे बसायचो. 9 वाजता कृष्णा लागायचं. मम्मीचं ठरलेली दर रविवारची भाजी असायची, कोबीची भाजी. आम्ही बालोपासण्याला जाऊन यायचो. 7ला काहीतरी उठायचो. 7 नंतर सगळं आवरून वगैरे सगळीच आम्ही पोरं बालोपासण्याला जायचो राम मंदिरात. तिथून आल्यानंतर 8:30 9:15 9:15 की 9:15 पर्यंत यायचं बहुतेक. 8:30 पर्यंत असायचं. 7:30 ते 8:30 9:15 पर्यंत पोहोचायचं. लगेच भाजी भाकरी घेणार, मुळी काकींच्या घरात जाऊन बसणार. तिथे श्रीकृष्णा लागायचा. ते 8 वाजता लागायचं की 9 वाजता लागायचं श्रीकृष्णा. 8 वाजता काहीतरी ते गाण्याचं कुठला तरी कार्यक्रम होता माहिती काय, छायागीत ते काहीतरी तेच होतं वाटतं. 9 वाजता कृष्णा लागायचं, ते बघायचो आम्ही 10 9:30 10 वाजेपर्यंत. मग त्याच्यानंतर जेवण झालं की दुपारी परत 12 वाजता मामीच्या घराकडे टीव्ही बघायला. आता विषय निघाला म्हणून सांगतो काय, चंद्रकांत आहे ना, चंद्रकांत मी ती सिरियल बघितली. मम्मी त्यांनी बघितली ती सिरियल. मी मम्मीच्या वयाचं नाही तरी पण तेच माहितच होतं. तर चंद्रकांत आहे ना, चंद्रकांत ती सिरियल बघून बघून असं झालेलं ना. तर ते चंद्रकांत कसं त्याचे सगळे हत्यार वगैरे असतात ना, ते झाडात लपवलेले असतात त्याची. असं काहीतरी आहे तो सीन, मग आता एवढं आठवत नाही. तर मग मी काय केलेलं माहितीये काय, सायकलचं ते फॉक्स असतं ना, म्हणजे ते चाकाचं हे तार ते घेऊन त्याच्यापासून बाण बेन धनुष्य बिनुष्य बनवलेलं. आणि लहान होतो आणि मोगली बघायची खूप सवय होती, खूप म्हणजे प्रचंड. आणि एकदा काहीतरी बाथरूम मध्ये करत होतो आणि हात ओलेच होते आणि तो ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही ना, तर ते खटखट खटखट फिरवायला गेलो ना, असला जबरदस्त शॉक बसलेला बेकार. ताईला माहितीये, उडून पडलेलो पकडला आणि तो ओल्या हाताने पकडला ना, आणि मला काय माहिती शॉक. बाबा रे, भयानकच आहे. कधी सांगितलं नाही तुम्ही मला? आता माहिती, म्हणजे आता माहिती पडलं. माहिती नाही पडलं ग, आता विषय लक्षात निघाला. अच्छा, आता विषय निघाला म्हणून निघाला. अशा लहानपणीच्या आठवणी एक सिरियल बघितली की आठवण देतात. कोण आलं एवढं जोरात आवाज? असं होतं, तेच सांगत होतो मी तुला. काय कळलंस? तर मग अशा प्रकारे बाप आणि मुलाची जुगलबंदी सुरू आहे. आणि याच्यामध्ये कोण जिंकत आहे आणि कोण हरत आहे मला थोडस कळेल का? त्याच्यामध्ये आरो बऱ्यापैकी खेळतोय. हा सेकंड गेम आहे त्याचा. ओके, गेम म्हटला ना म्हणून म्हटलं फर्स्ट गेम कोण खेळलं. काय खेळ? अरे तुला काय वाटतं, तू जिंकणार आहेस की पप्पा जिंकतील? आमच्या दोघांवर डिपेंड आहे ते. मला सांगा. हा, मी एक झोप घेऊन उठते, मग मला सांगा. चालेल? चलो, बाय बाय. चला मग आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण इथेच संपू. उद्या आपण भेटू. तोपर्यंत बाय बाय. आणि कंटिन्युअसली 1-2 प्रश्न येत आहेत. काही प्रश्नांची उत्तरे जी आहेत ती द्यायची राहिलेली आहेत. आणि मध्ये मध्ये कमेंट्समध्ये, म्हणजे नेहमी मी एक क्वेश्चन आन्सरचा व्हिडिओ करते आणि त्याच्यामध्ये त्या प्रश्नांची उत्तरं देतेच तुम्हाला नेहमी. पण काही असेही प्रश्न येतात कमेंट्समध्ये, तेव्हा ते उत्तरं देता येत नाही. तर काही क्वेश्चन मी असेच नोट करून ठेवते आहे आणि ते एकदा झाले, एक 15-20 झाले की त्यांची उत्तरं देईन मी नक्कीच. चला, आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि आज कोण वार आहे? आज 23 तारीख आहे ना, 24. उद्या संकष्ट चतुर्थी आहे. उद्या संकष्टी आहे, लक्षात असेल. तर मग जरा शाबू असते तर ते भिजत घालते, म्हणजे यांना शाबू खिचडी करून द्यायला बरं सकाळी. परत भेटू. बाय बाय.